नमस्कार. घर का खाना बाय नलिनी किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला दम आलू रेसिपी कशी बनवायची ते दाखवणार आहे. इथे छोटे छोटे बटाटे घ्यायचे जे बाजारात सहज उपलब्ध असतात. धुवून घ्यायचे अगोदर स्वच्छ आणि सोलून घ्यायचे सोलरने आणि फोक किंवा सुरीने होल पाडायचे त्याला, म्हणजे मसाला सर्व त्याच्यामध्ये भरला जाईल. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे सर्व याला होल पाडून घ्यायचे. सुरेने पण तुम्ही होल पाडू शकतात. सर्व याला होल पाडल्यानंतर मी ते तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेलामध्ये टाकायचे सर्व बटाटे, किंवा थोडे थोडे पण तुम्ही टाकू शकतात. आणि एक 6 ते 7 मिनिटं ब्राऊन होईपर्यंत बटाटे तळून घ्यायचे. गॅस फुल ठेवायचा आहे. बटाटे ब्राऊन झालेले आहे, बघू शकता तुम्ही. बटाटे ब्राऊन झाल्यानंतर सर्व बटाटे काढून घ्यायचे एका ताटामध्ये. बटाटे काढल्यानंतर मी याच्यातलं तेल थोडं काढून ठेवते आणि त्याच्यातच मसाला भाजून घेणार आहे. ते मी 3 ते 4 मिरे टाकलेले, 3 ते 4 लवंग टाकलेले, दालचिनीचा तुकडा टाकायचा, 2 विलायची टाकायची छोटी, 1 तेजपत्त्याचं पान टाकायचे, जिरे टाकायचे 1 चमचा आणि 2 कांदे घेतलेले उभे कापून मी ते टाकायचे त्याच्यामध्ये. आणि 2-3 मिनटं फुल गॅसवर कांदा मऊ शिजून द्यायचा आहे. कांदा जास्त ब्राऊन होईपर्यंत नाही शिजून द्यायचा. कांदा थोडासा मऊ शिजल्यानंतर टमाटे घेतलेले मी ते मोठे 2 आणि 1 लाल मिरची टाकली त्याच्यामध्ये. 3-4 मिनटं फुल गॅसवर परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मऊ झालेले आहे टमाटे आणि कांदे. आणि ह्या स्टेपला मी इथे 1 चमचा चणापीठ टाकते ग्रेव्ही घट्ट येण्यासाठी. त्याच्याऐवजी तुम्ही 8 ते 10 काजू पण घेऊ शकतात, किंवा चण्याचं पीठ घेतलं तरी चालेल. आणि परत 3-4 मिनटं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. परतून झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. हे बघा, ग्रेव्ही अशी बारीक पूर्ण करायची. इथे मी परत 5 ते 6 चमचे तेल टाकते आणि तेल गरम झाल्यानंतर ग्रेव्ही टाकायची सर्व त्याच्यामध्ये. तुम्ही तेलामध्ये पण मसाले टाकू शकता किंवा नंतर टाकले तरी चालेल. आणि 2 मिनटं ग्रेव्ही मीडियम गॅसवर परतून घ्यायची आहे. ग्रेव्ही परतून घेतल्यानंतर 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते मी आणि परत चांगला मसाला परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. मसाला परतून झाल्यानंतर इथे मी मसाले टाकते आता. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा धना पावडर टाकायची आणि अर्धा चमचा मसाला टाकते मी याच्यामध्ये. तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल, गरम मसाला, तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि परत लो मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. इथे 1 हिरवी मिरची घेतलेली उभी कापून आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकली. कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजीला स्वाद छान येतो. आणि परत चांगलं मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे मसाला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघू शकता मसाला चांगला तेल सुटलेला आहे आणि छान असा कलर पण आलेला आहे. मसाला छान असा परतून झालेला आहे. पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. इथे मी 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकते त्याच्यामध्ये. बटाटे आपल्याला शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे. आणि याच्यानंतर पाणी थोडंसं परत मी ॲड करते, म्हणजे बरोबर 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि पाणी टाकल्यानंतर बटाटे टाकायचे सर्व त्याच्यामध्ये आणि फुल गॅसवर उकळी येऊन द्यायची. आणि उकळी आल्यानंतर गॅस लो करायचा आहे आणि लो गॅसवर 15 मिनटं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे बटाटे तोपर्यंत शिजून जाईल. 15 मिनटं झालेली आहे, बघू शकता. भाजी आपली तयार झालेली आहे, अतिशय चमचमीत आणि स्वादिष्ट अशी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर मला कमेंट्समध्ये कळवा.